तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातमीने। खासदार नवनीत राणा आणि रवी राणांनी नवी दिल्लीत जाऊन लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतली। राज्य सरकार आणि पोलिसांची तक्रार यावेळी राणांनी केली। नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना आमच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं। त्याचबरोबर जेल बाहेर आणि जेलमध्ये जे घडलं ते सर्व अध्यक्षांच्या कानावर घातल्याचंही त्या म्हणाल्या। लोकसभा अध्यक्ष न्याय देतील अशी अपेक्षा रवी राणा यांनी व्यक्त केली। पूर्ण डिटेलमध्ये त्यांना मी सांगितलं आणि जे जसं घडलं त्यांनी माहिती जसं मला तेव्हा आणि त्याच्यानंतर जेव्हा लॉकअपमध्ये नेला त्याच्यानंतर जेव्हा मला जेलमध्ये नेलं ते पूर्ण परिस्थितीचा पूर्ण डिटेल माहिती मी त्यांना दिली आहे आणि पूर्ण अपेक्षा आहे की ॲज ए चेअरपर्सन लोकसभाचे ते मला न्याय देतील। मी कंटिन्यू त्यांच्यासोबत पूर्ण डिटेलमध्ये त्यांच्यासोबत बोललेली आहे आणि पूर्ण माहिती मी त्यांना दिली आहे आणि एक तारीख सुद्धा त्यांनी मला तारीख 23 तारखेला आणि माझं पूर्ण बयान नोंद होणार आहे आणि ते लेखी स्वरूपातही देणार आहे आणि माझे तोंडी सुद्धा ते माझं बयान घेणार आहे आणि ज्यांनी जसं सीपीआय मुंबईचे पांडेजी त्यांच्या विरोधात आणि त्यांनी जे आदेश दिले आणि ज्यांनी चुकीचे कारवाई केल्या त्यांच्या विरोधात मी पूर्ण डिटेल देणार आहे कसे कसे माझ्यासोबत घडलं। एक माझ्यासोबत आता रवी राणा आहेत, काय त्यांचं म्हणणं सर? आपण भेट घेऊन आलात। बिलकुल एक लोकसभेचे सदस्य म्हणून त्यांनी पुढे आपल्या व्यथा मांडलेल्या आहे आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाजी नक्कीच कडक कारवाई करतील अशी अपेक्षा। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचे ते भेट घेऊन आलेले आहे। नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। नुकतंच जामिनावर बाहेर आलेलं राणा दाम्पत्य पुन्हा एकदा शिवसेनेच्या निशाण्यावर आलंय। नवनीत आणि रवी राणांना मिळालेल्या जामिनाच्या विरोधात राज्य सरकारनं न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय आणि न्यायालयानं सुद्धा तुमचा जामीन रद्द का करू नये असा थेट सवाल विचारत राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ घातली आहे। बारा दिवस कोठडीत घालवल्यानंतर बाहेर आलेलं राणा दाम्पत्य पुन्हा जेलमध्ये जाणार का याची चर्चा रंगू लागली आहे। कारण माध्यमांशी बोलायची बंदी असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आगपाखड नवनीत राणा आणि रवी राणा यांना महागात पडण्याची शक्यता आहे। राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज रद्द व्हावा म्हणून सरकारी वकिलांनीच थेट मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलाय। त्या अर्जावर प्राथमिक सुनावणी झाली तेव्हा न्यायालयानं राणा दाम्पत्याला नोटीस बजावत 18 मे पर्यंत बाजू मांडण्याची वेळ दिली आहे। आम्ही जो अर्ज केलेला आहे त्याच्यावर त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी 18 तारीख दिलेली आहे। आता त्यांचं म्हणणं जे मांडायचं आहे त्यात त्यांनी स्वतः येऊन त्यांच्या वकिलाच्या थ्रू ते म्हणणं अपेक्षित आहे। आता 18 तारखेला ते काय करतात ते आपण पाहू। राजद्रोहाच्या आरोपाखाली झालेल्या अटकेनंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला। यामध्ये माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती। मात्र नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेत थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय। यावर बोलताना टीकेला उत्तर देणं हा आमचा घटनात्मक अधिकार असून आम्ही कोर्टाच्या अटींचं उल्लंघन केलेलं नाही असा दावा रवी राणांनी केलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्यावर कारवाई करत आहे। देशद्रोहाचा खोटा गुन्हा दाखल केला हे कोर्टाने सांगितलं आणि लॉकअप पासून तर जेल पर्यंतचा जो प्रवास आहे आणि आमच्या घरी ज्या पद्धतीनं शिवसेनेने हमला केला, मुंबईच्या घरी, अमरावतीच्या घरी, ज्या पद्धतीनं खासदार आमदाराला 20 फूट गाळून टाकणार, जर संजय राऊत म्हणते जो राज्यसभाचा मेंबर आहे, अनिल परब ज्या पद्धतीनं धमक्या देतात, शिवसेनेचे हमले आमच्या घरापर्यंत येतात, गोटे मारतात, त्याच्यावर जर मुख्यमंत्री त्यांना सपोर्ट करताय, मुख्यमंत्र्याचं संरक्षण त्यांना आहे, तर केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून तपास झाला पाहिजे। एक महिलांचा ज्या पद्धतीनं वागणूक दिली महिला खासदाराला आणि पूर्ण पोलीस विभागाचा दुरुपयोग करून अत्यंत वाईट अशी वागणूक देणारे
राज्याचे मुख्यमंत्री द्वेषी, खुन्नस आणि अहंकारी असे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या कारवाईची पुरी तक्रार दिल्लीला देणार आहे। तिकडे दिल्लीमध्ये दाखल झालेल्या नवनीत राणा यांनी महिला खासदाराला अत्यंत वाईट वागणूक देणारे मुख्यमंत्री अहंकारी असल्याचं म्हटलंय। पर ऐसे लोक प्रतिनिधि, लोकतंत्र में संविधान ने मुझे जो अधिकार दिया है वो पर्टिकुलर सब्जेक्ट को छोड़कर मैं बाकी सब्जेक्ट पे बात कर सकती हूँ। मैंने उस सब्जेक्ट को हाथ ना लगाते हुए जो मेरे साथ लॉकअप में हुआ, जिस तरीके से दुर्व्यवहार हुआ, जिस तरीके से जेल में मेरे साथ अत्याचार हुआ, मेरे हेल्थ इशू डॉक्टर लिख के देने के बाद भी मुझे जेल से चेकअप के लिए नहीं लेके जाया गया, इस विषय को लेकर बात करना ये अधिकार मुझे संविधान ने दिया है। पर कोर्ट के आदेश का पालन मैंने कल भी किया, आज भी करती हूँ और आगे भी करूंगी। लीलावती रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं। जर देवाचं नाव घेणं आणि हनुमंताचं आणि श्रीरामाचं नाव घेणं चुकीचं आहे तर 14 दिवस मला थांबू शकत नाही। 14 वर्षही जर मला आतमध्ये टाकलं तर तेवढीच ताकदीने मी बाहेर उभी राहून निखरून येणार आहे। मला कोणी दाबण्याचा काहीच प्रयत्न करू नये। आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची जनता आणि पूर्ण देशाचे राम भक्त आणि हनुमान भक्तांना मानणारे जेवढेही लोक आहेत त्यांना त्यांची जागा 100% दाखवणार आहे। आणि मी त्यांना चॅलेंज करते उद्धव ठाकरेजींना की तुमच्यामध्ये जर दम असेल तर तुम्ही लोकांमध्ये या, लोकांमध्ये निवडून दाखवा आणि त्यांच्या विरोधात मी उभी राहीन। मला रोडवर जरी उभा केला, माझं पूर्ण घरी पाडलं तरी मी श्रीरामाचं नाव आणि हनुमंताचं नाव माझे तोंडून कोणीही दाबून बंद करू शकत नाही आणि ती मी लढाई लढणार आहे। नवनीत राणा आणि त्यांच्या पतीनं न्यायालयाच्या अटींची पायमल्ली करून त्याचं उल्लंघन केल्याचा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारच्या वतीनं न्यायालयात केला जाऊ शकतो। पण राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करून त्यांची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी होणार का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। दिल्लीहून प्रशांत लीला रामदास, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातला वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये। कधी राणा तर कधी शिवसेना, दररोज या वादात नवा अध्याय पुढे येतोय। रविवारी राणांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसूक घेतल्यानंतर सोमवारी शिवसेनेच्या नेत्यांनी थेट लीलावती रुग्णालयात झाडाझडती घेतल्याचं पाहायला मिळालं। 3 दिवसात एवढा मोठा स्पॉन्डिलोसिस बरा होतो, तो पण एक आश्चर्याची म्हणजे जादू आहे। त्यामुळे आम्हाला एकतर हॉस्पिटलची काळजी आहे। हॉस्पिटलला कोणी दबावात आणून हे सगळं केलं का, कोणाचं प्रेशर होतं का? शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि माजी नगरसेवक राहुल कनल यांनी सोमवारी लीलावती रुग्णालय गाठत केलेली ही झाडाझडती। यामागचं कारण ठरलंय अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचे रुग्णालयातील फोटो आणि व्हिडिओ। मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा 3 दिवस लीलावती रुग्णालयात ऍडमिट होत्या, पण रुग्ण असलेल्या राणांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो माध्यमात पोहोचले। रवी राणांना पाहून रडण्याचा व्हिडिओ असो, सिटी स्कॅन करतानाचे फोटो असोत किंवा मग भाजप नेत्यांच्या भेटीगाठी असो, असं सगळंच माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आलं आणि सगळ्यांना राणांवर काय उपचार होतायत हे दिसलं। हे सगळं घडूनही शिवसेना शांत होती, पण रविवारी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तोंडसूक घेतलं। मी मुंबईची मुलगी आहे, तुमच्यामध्ये जर दम असेल तर तुम्ही लोकांमध्ये या। आणि सोमवारी शिवसेना नेत्यांनी लीलावती रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेसची उलट तपासणी घेतली। तुम्हाला एकतर मेटल अंगावर चालत नाही, पेशंटचे काही नियम असतात, पेशंटला कशा पद्धतीने झोपवलं जातं, पेशंटला त्याच्या मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट व्हावा यासाठी देखील काही खबरदारी घेतली जाते। आणि अशा एका सेन्सिटिव्ह क्षेत्रामध्ये फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी होणं हे अत्यंत चुकीचं आहे। शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल असताना नवनीत राणांचे फोटो, व्हिडिओ बाहेर आलेच कसे असं म्हणत लीलावती रुग्णालय प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली। पेडणेकरांचे रुग्णालयाला सवाल, MRI रूममध्ये कॅमेऱ्याला परवानगी कशी? परवानगी नसताना रूमपर्यंत कॅमेरा कसा गेला? स्पॉन्डिलायटिस असताना उशी कशी वापरली? नवनीत राणांनी उपचाराचं नाटक केलं का?
MRI रूममध्ये कॅमेरा यंत्रणांचा धोका असतो, कॅमेरा वापरण्यास परवानगी कशी दिली, अशा अनेक प्रश्नांचा किशोरी पेडणेकर यांनी भडीमार केला. आता 3 दिवसात एवढा मोठा स्पॉन्डिलोसिस बरा होतो, तो पण एक आश्चर्याची म्हणजे जादू आहे. आणि त्या MRI मध्ये जेव्हा अशा पद्धतीने फोटो काढले जातात ते रिस्की होतं, कारण आपला फोटो याच्यामध्ये मॅग्नेट असतं आणि आपण कुठलंही मेटल आतमध्ये पाठवत नाही. रुग्णालयातील डॉक्टर्स नर्सेसना जाब विचारताना शिवसेनेचे पदाधिकारी पोलिसांनाही लाजवतील इतक्या शिताफीनं चौकशी करत होते. वारंवार डॉक्टरांनी घेतलेल्या शपथेची आठवण करून दिली जात होती. या संपूर्ण प्रकरणाची आपण पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचं राहुल कनल यांनी सांगितलं. नवनीत राणा की बात कर रहे हैं, उसका MRI हुआ था, उसके ऊपर कुछ फोटोग्राफ्स वायरल हुए हैं MRI सेंटर का. सेंटर के अंदर फोटो होना नहीं चाहिए, तो उसकी हम तहकीकात कर रहे हैं. हमें एक शो कॉज नोटिस भी मिला है फ्रॉम द म्युनिसिपल कमिश्नर थ्रू H वार्ड वेस्ट, उसका हम जवाब दे रहे हैं. राणा प्रकरणात लीलावती रुग्णालय प्रशासनावर दबाव आहे असं शिवसेनेचे पदाधिकारी वारंवार सांगत होते. पण सोमवारी शिवसेनेनं ज्या पद्धतीनं लीलावती प्रशासनाला 2 तास धारेवर धरलं, यातून तरी वेगळं काय घडलं असा प्रश्न आता उपस्थित होतोय. नवनीत राणांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आणि त्यांनी शिवसेनेवर करायची ती टीका करून झाल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लीलावतीत केलेल्या या झाडाझडतीतून काय साध्य झालं हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर आणखी एक वाद मशिदींवरच्या भोंग्यांसंदर्भातला. मशिदींवरच्या भोंग्यांवरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. की लाऊडस्पीकर मशिदींवरचे लावून जर समजा तुम्ही गोंगाट करणार असाल तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पढू, मोठ्याने लावू. या एका वाक्याने राज ठाकरेंनी महाराष्ट्रभरात भूकंप आणला होता आणि आता याच वाक्यामुळे राज ठाकरे अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. मनसे प्रमुखांच्या विरोधात कलम 124(अ) अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. औरंगाबादच्या रॅलीत केलेल्या या राज ठाकरेंच्या चिथावणीखोर वक्तव्यावरून राज्यात शांततेचा भंग होऊ शकतो असा आरोप करत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. माननीय राज ठाकरे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, कारण आपण पाहतोय की त्यांनी ठाणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये या ठिकाणी प्रक्षोभक जे भाषण केलेलं आहे, जे भडंग भाषण केलेलं आहे, त्या विरोधामध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे. त्या संदर्भात मी माननीय पोलीस आयुक्त मुंबई ह्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे. याआधीच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या भाषणावरून कलम 153, कलम 116 आणि 117 या कलमांखाली भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालय या याचिकेची दखल घेत राज ठाकरेंच्या वक्तव्यासंदर्भात नेमका काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. औरंगाबादच्या या प्रकरणाआधी राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये मराठीचा मुद्दा आणि मराठी पाट्यांचा मुद्दा या प्रकरणी केलेली जी आंदोलनं आहेत यासंबंधी परळी कोर्टानं त्यांच्या विरोधामध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. आता न्यायालयीन कचाट्यात सापडलेले राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे केंद्र सरकारनं राजद्रोह कायद्याच्या संदर्भात महत्त्वाचं पाऊल उचललंय. राजद्रोह कायद्यातल्या तरतुदींचा पुनर्विचार आणि चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्रानं म्हटलंय. जोपर्यंत सरकार चौकशी करत नाही तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी करू नये अशी विनंती सरकारनं सर्वोच्च न्यायालयात केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारनं म्हटलंय की राजद्रोहाच्या भारतीय दंड संहितेच्या कलम 124(अ) च्या वैधतेची तपासणी आणि पुनर्विचार केला जाईल. तर कायद्यानं प्रस्थापित केलेल्या सरकारच्या विरोधात आवाज उठवल्याच्या नंतर
हे गुन्हे दाखल होतात. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. बघा, कायद्यानं प्रस्थापित केलेल्या शासनाविरुद्ध विद्वेष, तिरस्कार अथवा विद्रोह पसरवणं किंवा तसा प्रयत्न करणं म्हणजे राजद्रोह. भारतीय दंड संहितेच्या 124 या कलमाखाली बोलण्यानं, लिखाणानं, चिन्हांच्या किंवा दृश्य हावभावाचा उपयोग करून तसंच इतर कोणत्याही मार्गानं तशा हेतूनं कृत्य केलं तर राजद्रोहाचा गुन्हा घडतो. राजद्रोह हा अजामीनपात्र गुन्हा असून त्यासाठी 3 वर्षांपासून जन्मठेप आणि दंड अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीच्या आरोपाप्रकरणी देशपांडे आणि धुरींविरोधात गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर गेल्या 6 दिवसांपासून ते फरार आहेत. त्यांना आज अटकपूर्व जामिनासाठी अर्ज त्यांनी दाखल केला. दरम्यान मनसे शाखा प्रमुख संतोष साळी आणि संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली असून दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मला कोणत्याही प्रकारची 149ची नोटीस देण्यात आली नव्हती. मला कोणत्याही प्रकारची नोटीस ही मुंबई पोलिसांकडनं न येता देखील रात्री 3 वाजता माझ्या घरी, माझ्या आई वडिलांच्या घरी, त्याच्यानंतर माझ्या नातेवाईकांच्या घरी पहाटे सकाळी 6 वाजता विना सर्च वॉरंट मुंबई पोलीस मला शोधण्यासाठी का फिरत आहे याचं उत्तर हे मुंबई पोलिसांनी किंवा वांद्रे विधानसभेत असलेल्या 3 पोलीस स्टेशननी दिलेलं नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात अब्रू नुकसानीची तक्रार दिली आहे. तर संजय राऊतांनी सुद्धा आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सोमय्यांचा समाचार घेतलाय. त्यामुळे आजही या दोघांमधला कलगीतुरा रंगलेला दिसला. उद्धव ठाकरे माफिया मुख्यमंत्री आहे आणि त्या माफिया मुख्यमंत्र्यांनी त्यांनी दगड म्हटलं आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांवरती खोटे आरोप करता तेव्हा तुमच्यावरचे खरे आरोप हे तुम्ही स्वीकारले पाहिजे. NIA द्वारा नवाब मलिक, हसीना बी, दाऊद ही लिंक आता स्पष्ट बाहेर येणार. आम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या आधी उत्तरं द्या, त्याचा हिशोब द्या. सोमय्या परिवारावर दडपण आणण्यासाठी 100 कोटीचा शौचालय घोटाळा, आज त्या गोष्टीला 30 दिवस झाले. 100 पैशाचे पण कागद देऊ शकले नाही. तुमच्यावर जे भ्रष्टाचाराचे पुराव्याचा आरोप आहे त्याच्यावर बोला. म्हणून मेधा सोमय्यांनी आज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली आहे. संजय पांडेना FIR रजिस्टर करावी लागणार आणि संजय राऊतवर कारवाई करावीच लागणार. मी एक या मुंबईचा मराठी माणूस आहे. ही मुंबई आमच्या बापाची आहे, तुमच्यासारख्या भडबुजांची नाही. आतापर्यंत त्यांनी 12 आरोप लावले. ते 12 मध्ये तो कोर्टाने 4 मध्ये अधिक थोबाडीत दिली. एक उद्धव ठाकरे, दुसरा संजय राऊत अजूनपर्यंत उठू शकले नाही आहेत. भ्रष्टाचाराचे मेरुमणी आणि भ्रष्टाचाराचे सूत्रधार हेच लोक आहे. विक्रांत घोटाळ्यामध्ये हा माणूस जामिनावर सुटलाय. आरोप काय? पुरावे आहेत. पुरावे कशाला म्हणतात? माझ्याकडे या, मी शिकवतो. याच्याकडे कसले पुरावे आहेत? नाही, आता उत्तर तर उद्धव ठाकरेच जास्त देऊ शकणार. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नयेत इतकंच मी सांगतो. थँक्यू व्हेरी मच. राज्यात सत्ता हातात नसल्यामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता असून त्यांनी नैराश्यातूनच महाविकास आघाडी सरकार विरोधात वक्तव्य करणं हा कार्यक्रम राबवला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. आघाडी सरकार जसजसं पुढे जाईल तसतसं भाजपची विचारधारा मागे पडेल असंही पवार म्हणाले. महागाईवर भोंगा हे काही उत्तर नाही. भोंग्याच्या मुद्द्यावरून जनतेचं मन भरकटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुद्धा शरद पवार यांनी केला. भाजपला सत्ता आपल्या हातात याची जी अस्वस्थता आहे ती त्यांना काही झुंकून देत नाही. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त महाविकास आघाडीच्या संबंधीचं त्याच्या विरुद्ध वक्तव्य करणं एवढा एक कमी कार्यक्रम त्यांचा. त्यांना माहिती आहे की ही आघाडी जशी पुढे जाईल तसं तसं भाजप आणि तत्सम विचारधारा ही महाराष्ट्रात पूर्ण प्रमाणानं बाजूला होईल आणि त्यामुळे साहजिकच आहे त्यांचं अधिक लक्ष हे आघाडीकडे आहे. ते विनोदी वक्तव्य कुणी केलं त्या विनोदाचा मी आस्वाद घेतला. असं आहे
की या प्रकारची विधानं करणं लोक हसतात, त्याच्यात कुणाचा विश्वास असणार. ज्या लोकांनी आयुष्यावर अशा सगळ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध भूमिका घेतल्या पण सौलभ फरणारे, अखेर फरणारी नाही, आणि अशा वेळेला असं कोणी म्हणत असेल तर लोक ते सिरियसली घेत. राज्यात सुरू असलेल्या लोडशेडिंगचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बसला. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना एका हॉटेलमध्ये ते कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेत होते. कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी सुरू असतानाच अचानकपणे वीज गेली. त्यामुळे पवारांना अंधारातच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घ्याव्या लागल्या. मेंटेनन्ससाठी वीज पुरवठा खंडित केल्याचा दावा महावितरणनं केला. सध्या या ठिकाणी जनरेटरद्वारे वीज पुरवठा काही वेळानंतर सुरू झाला. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दिवसभराच्या बातम्या. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीची राष्ट्रीय तपास संस्थांनी नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे. दाऊदच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी डी कंपनीच्या हस्तकांची NIA कडून चौकशी करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमचा खास हस्तक छोटा गँगस्टर शकीलच्या मेहुण्याला NIAनं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. NIAच्या या कारवाईमुळे मुंबईतल्या डी गँगला जोरदार हादरा बसलाय. NIAची धडाकेबाज कारवाई. एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी. टेरर फंडिंगच्या नेटवर्कचा शोध. सोमवारी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईत एकापाठोपाठ एक छापसत्र सुरू केलं होतं. NIAच्या या कारवाईमुळे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीचं अक्षरशः धाबे दणाणले होते. ग्रँट रोड, माहीम, सांताक्रूज, खार अशा 20हून अधिक ठिकाणी छापे घालण्यात आले होते. या कारवाई दरम्यान डी कंपनीचा एक हस्तक NIAच्या रडारवर होता. त्याचं नाव आहे सलील अहमद खलील अहमद. डी कंपनीत तो सलीम फ्रूट या नावानं ओळखला जातो. सोमवारी पहाटे 5 वाजता दक्षिण मुंबईतील आगरीपाडा परिसरात असलेल्या मीर अपार्टमेंटवर NIAनं छापा टाकला होता. कारण त्या इमारतीत सलीम फ्रूटचा फ्लॅट आहे. NIAनं तब्बल 5 तास सलीम फ्रूटच्या घराची झडती घेतली. तसंच त्याच्या महागड्या वाहनांची तपासणी देखील करण्यात आली होती. 5 तासांच्या झाडाझडतीनंतर NIAनं सलीम फ्रूटला ताब्यात घेतलं. सोमवारी भल्या पहाटे NIAनं मुंबईतील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. डी कंपनीशी संबंधित असलेल्या अनेक लोकांवरती या कारवाया होत्या, कारण ते NIAच्या टार्गेटवरती होते. डी कंपनीच्या कारवाया त्यांची आर्थिक पाळंमुळं शोधून काढण्याकरता NIAनं ही कारवाई केल्याचं बोललं जातंय. NIAच्या या कारवाईमुळे डी कंपनीला चांगलाच हादरा बसल्याचं देखील बोललं जातंय. कोण आहे सलीम फ्रूट? सलीम फ्रूट हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकीलचा मेहुणा आहे. 2006 मध्ये त्याचं UAE मधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं होतं. सलीमवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 2010 पर्यंत तो तुरुंगात होता. सलीमने 3 ते 4 वेळा पाकिस्तानवारी केली आहे. तो पाकिस्तानात जाऊन छोटा शकीलला भेटल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. फेब्रुवारी महिन्यात ईडीनं नवाब मलिक प्रकरणी सलीमचा जबाब नोंदवला होता. सलीमनं दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा ड्रायव्हर म्हणून काही काळ काम केलं होतं. हसीना पारकरचे आर्थिक आणि जमिनीचे व्यवहार सलीम सांभाळत होता असा तपास यंत्रणेला संशय आहे. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेहुणा असल्यामुळे तो आधीच NIAच्या रडारवरती होता. डी कंपनीसाठी सलीम मुंबईत काम करायचा
असा संशय NIAला असल्यामुळे NIAनं त्याच्या घराची झाडाझडती घेतली। या डी कंपनीत सलीम फ्रूटचा नेमका रोल काय आहे, डी कंपनीच्या आर्थिक व्यवहारात सलीम फ्रूट महत्त्वाची भूमिका बजावत होता का, या सर्व गोष्टीचा तपास NIA करत आहे। अलीकडच्या काळात दाऊदची डी कंपनी मुंबईमध्ये पुन्हा सक्रिय झाल्याचा NIAला संशय आहे। खरं तर डी कंपनीचं दहशतवाद्यांशी साटलोटं असल्याचं अनेक वेळा समोर आलंय। त्यामुळेच आता डी कंपनी NIAच्या रडारवर आली आहे। सोमवारी NIAनं याच पार्श्वभूमीवर छापेमारी केल्याचं सूत्रांनी सांगितलं। डी कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्कचा शोध NIAकडून घेतला जातोय। मुंबईतील डी कंपनीशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि हस्तकांच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आलेत। या कारवाईमुळे डी कंपनीच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। NIAनं मुंबईतल्या डी कंपनीशी संबंधित लोक तसंच काही व्यावसायिकांची चौकशी केली। त्यात राजकीय व्यक्तींशी जवळीक असल्याच्या सुद्धा अनेक व्यक्ती असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता या छाप्यावरून राजकारण सुरू झालंय। महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। सोमवारी राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली। NIAनं कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीच्या हस्तकांसोबतच काही व्यावसायिकांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। हे लोक काही राजकारण्यांशी संबंधित असल्याचं समोर आलंय। NIAनं हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खांडवानी यांचीही चौकशी केली आहे। सुहेल यांची अनेक राजकीय नेत्यांशी जवळीक असल्याचं बोललं जात आहे। सुहेल खांडवानी हे हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त तसंच टचवूड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत संचालक आहेत। तर माजी मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक हे टचवूड रिअल इस्टेट कंपनीत 2006 ते 2016 या कालावधीत संचालक होते। विशेष म्हणजे कांडलामधल्या असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि टचवूड रिअल इस्टेट कंपनीनं वांद्रे कुर्ला परिसरात 200 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली। आता सुहेल खांडवानी NIAच्या रडारवर आहेत। खंडवानी यांच्या व्यतिरिक्त NIAनं फिल्म प्रोड्युसर समीर हिंगोराची सुद्धा चौकशी केली आहे। 93च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात समीर हिंगोरा आरोपी होता। अभिनेता संजय दत्तला AK-56 रायफल दिल्याचा त्याच्यावर आरोप होता। टाडा कोर्टानं या प्रकरणी समीर हिंगोराला 9 वर्षांची शिक्षा ठोठावली होती। आता टेरर फंडिंग प्रकरणी सुहेल खांडवानी आणि हिंगोराची NIAकडून चौकशी करण्यात आली आहे। केंद्रीय तपास यंत्रणेचा आपण पाहिलं असेल की अनेकदा दुरुपयोग करण्याचं काम राज्यामध्ये चाललेलं आहे। मधल्या काळामध्ये छोट्या राजांचं असेल की दाऊदचं असेल असे कारण दाखवून जोडण्याचा प्रयत्न आणि एका राष्ट्रवादीच्या मंत्र्याला सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी गोवण्याचा प्रयत्न केलेला होता। पण अजूनपर्यंत माननीय कोर्टामध्ये त्या पद्धतीचं प्रूव्ह करू शकले नाही। खरं तर नवाब मलिक प्रकरणात छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटची यापूर्वीच चौकशी झाली आहे। आता NIAकडून सलीम सोबतच काही व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींशी संबंधित व्यक्ती NIAच्या रडारवर असल्यानं याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर एक अतिशय धक्कादायक बातमी आहे। समजा तुम्ही घराच्या शेजारी किंवा कुठे कचरा पेटवत असाल, त्यानंतर जर तो पूर्णपणे न विझवता त्याकडे दुर्लक्ष केलं तर ते किती धोकादायक ठरू शकतं याचा प्रत्यय नागपुरात आलाय। नागपूरच्या बेलता रोडी या परिसरामध्ये सकाळच्या सुमारास एक भीषण आग लागली। यात 60 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या। इतक्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अतिशय वेगाने पसरलेल्या आगीनं अनेकांच्या घरातले 22 सिलेंडरचे स्फोट झाले। त्यानंतर चक्क 60च्या वर झोपड्यांमधील घराचं संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं। अनेक कुटुंब त्यामुळे रस्त्यावर आली। दरम्यान महाकाली झोपडपट्टीत एका इसमानं घराशेजारी कचरा पेटवला आणि त्यानंतर कामावर तो निघून गेला। सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला गेला। मात्र जेव्हा अग्निशमन दलानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली तेव्हा या कचऱ्यामुळे ही आग भडकल्याचं वास्तव समोर आलं। त्यामुळे तुमची एक छोटीशी चूक अनेकांच्या आयुष्याला परिणाम करू शकते, अनेकांचे संसार उद्ध्वस्त करू शकते।
हे या घटनेतून अधोरेखित झालंय। तर यावेळी इथं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला करण्यात आल्याची काही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। अर्धा एक तास अगोदर मला फोन आलेला की बा महाकाली नगर झोपडपट्टीला आग लागलेली आहे। जवळपास मला जेव्हा फोन आला तेव्हा 5 सिलेंडरचा स्फोट झालेला होता। त्यानंतर मी तातडीने पोलीस स्टेशन बेलपुरीला फोन केला आणि फायर ब्रिगेड तर ते पाठवलं। अजून आगीचं कारण ते खूप माहीत पडलेलं नाही आहे। आता अजून किती सिलेंडर फुटले आहेत? आतापर्यंत जवळपास 20च्या वर सिलेंडर फुटलेले आहे। काही सिलेंडर आम्ही स्वतः नागरिकांनी आम्ही जाऊन रेस्क्यू केलेले आहेत। आग लगी थी, थोड़ी बार आग चालू थी, लोग बाहर भग रहे थे और सिलेंडर फेंकना चालू था रोड के आजू बाजू, और थोड़ी बार आग लगी थी। फिर मैंने गाड़ी निकाला बाहर, उसके बाद में और ब्लास्ट हो रहे थे, सिलेंडर उड़ रहे थे ऊपर एक के ऊपर एक 5-5 मिनट में ब्लास्ट होने चालू। फिर मैंने बताया उनको क्या जाओ और फुल स्टेशन में कंप्लेंट डाल दो। फिर फायर ब्रिगेड की गाड़ी आने चली गई, मैं चला गया। पुढच्या बातमीकडे, उदयपूरमध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा अजेंडा ठरवण्यासाठी सोमवारी बोलवण्यात आलेल्या CWCच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। चिंतन शिबिरात काँग्रेस पक्षाच्या मंचावर आत्मटीका करण्याची गरज आहे, पण त्याच वेळी आत्मविश्वास आणि मनोधैर्य खच्ची होईल अशा पद्धतीने ते करू नये असं सोनिया गांधी म्हणाल्या। काँग्रेसचं हे चिंतन शिबिर हे कर्मकांड बनू नये। काँग्रेस अध्यक्षांनी CWC बैठकीत नेत्यांकडून पूर्ण सहकार्याची विनंती केली आणि काँग्रेसच्या लवकर पुनरुज्जीवनासाठी वचनबद्धतेचा संदेश देण्याचं आवाहन केलं। उदयपूरच्या या 3 दिवसाच्या चिंतन शिबिरात सुमारे 400 जण सहभागी होणार असून 6 गटात चर्चा होणार आहे। चिंतन शिबिरात राजकीय, आर्थिक, सामाजिक, न्याय, शेतकरी, युवक आणि संघटनांच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे। यानंतर नागपुरातून एक अतिशय महत्त्वाची बातमी येते, ब्रेकिंग न्यूज येते। नागपूर रेल्वे स्टेशनवरती एक जिवंत बॉम्ब सापडल्याचं कळतंय। तिथं तातडीनं डॉग स्क्वॉड पाठवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर इतर टीम सुद्धा तिथं पोहोचलेल्या आहेत, पोलीस पोहोचलेले आहेत। रेल्वे स्थानकाच्या मुख्य दरवाजाच्या जवळ हा बॉम्ब सापडलेला आहे। पोलीस बूथच्या बाजूलाच हा जिवंत बॉम्ब सापडल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। अत्यंत गर्दीचा हा सगळा परिसर, गजबजलेला हा परिसर असतो आणि या परिसरामध्ये जिवंत बॉम्ब सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। नागपुरामध्ये रेल्वे स्टेशनच्या अगदी बाहेर प्रवेशद्वाराच्या जवळच हे सगळं मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या प्रवेशद्वाराजवळ हा जिवंत बॉम्ब सापडल्याचं कळतंय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, काय अधिक तपशील आहेत या बातमी संदर्भातले? सध्या तर अजूनही नागपूर पोलिसांनी याबाबत स्पष्ट दुजोरा दिलेला नाही। मात्र रेल्वे स्थानकाच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला जे पोलीस बूथ आहे त्याच्या बाजूला एक पिशवी सापडली, त्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि बॉम्ब सदृश्य वस्तू सापडलेल्या आहे। आता नेमकं ही मॉक ड्रिल आहे की बॉम्ब आहे याबद्दल पोलिसांनी अजून कोणताही दुजोरा दिला नाही, त्यामुळे अत्यंत गोंधळाची परिस्थिती आहे। मात्र BDDSचं पथक तिथे पोहोचलेलं आहे। BDDSच्या पथकाने ते सगळं साहित्य आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग तो बॉम्ब किंवा जे बॉम्ब सदृश्य साहित्य आहे ते त्याला निकामी करण्यासाठी ते पुढची प्रक्रिया करण्यासाठी घेऊन गेलेले आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे की जेव्हापर्यंत नागपूर पोलिसांचं अधिकृत वर्जन या संदर्भात येणार नाही तेव्हापर्यंत नेमकं तिथे काय घडलं किंवा ते वस्तू काय आहे आणि यामध्ये नेमका बॉम्ब आहे की बॉम्ब सदृश्य वस्तू आहे किंवा काही जिलेटिनच्या कांड्या आहे, हे नागपूर पोलिसांच्या अधिकृत भूमिकेनंतरच आपल्याला स्पष्ट सांगता येईल। निश्चितच धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर बातमी हरियाणातून आहे। हरियाणातल्या राखीगडी इथं भारतीय पुरातत्व खात्यातर्फे सुरू असलेल्या एका उत्खननात 2 मानवी सांगाडे सापडलेत। हे उत्खनन स्थळ हडप्पाकालीन असून हे सांगाडे किमान 5000 वर्ष किंवा त्यापेक्षाही जुने असावेत असा अंदाज आहे।
तसंच हे दोन्ही सांगाडे महिलांचे असून या दोन्ही सांगाड्यांचे नमुने DNA टेस्टसाठी पाठवण्यात आल्याची माहिती भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 2 टप्प्यात DNA टेस्ट झाल्यानंतर या सांगाड्याबद्दलची जी माहिती आहे ती समोर येईल. त्यामुळे बऱ्याच रहस्यांवर यामुळे प्रकाश पडणार आहे. दिल्लीपासून जवळपास 150 किलोमीटर दूर असलेल्या हरियाणातल्या हिसार जिल्ह्यातल्या राखीगढी इथं 24 फेब्रुवारी 2022 पासून उत्खनन सुरू झालंय. SK मंजूल यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केलं जात आहे. लोहपूर्व काळातल्या महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा या उत्खननातून समोर येत आहेत. शनिवारी अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळानं वेग घेतलाय. या चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळात झालं. हे चक्रीवादळ मंगळवारी आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ सध्या अंदमान निकोबार बेटापासून 270 किलोमीटर, पोर्ट ब्लेअर पासून 450 किलोमीटर तर आंध्र प्रदेश आणि पुरीपासून 610 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात आहे. मंगळवारी हे चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर पोहोचणार आहे. सध्या या चक्रीवादळाचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटर असून मंगळवारी हा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर इतका वाढण्याची शक्यता आहे. यानंतरची बातमी आहे श्रीलंकेतल्या राजकीय वादळाची. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी देशव्यापी कर्फ्यू लागू केल्यानं पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिला. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाच्या बाहेर सरकार समर्थक गटांनी आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर राजधानी कोलंबोमध्ये लष्कराचे जवान तैनात करण्यात आले. या हल्ल्यात सत्ताधारी पक्षाचा खासदार ठार झाला असून किमान 78 जण जखमी झालेत. महिंदा राजपक्षे पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात अशा वृत्तानंतर सोमवारी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, कारण त्यांचा धाकटा भाऊ आणि अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशातील चालू आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी अंतरिम प्रशासन तयार करण्यासाठी दबावाखाली आहे. एका पोलीस प्रवक्त्यानं स्थानिक माध्यमांद्वारे सांगितलं की पुढील सूचना मिळेपर्यंत संपूर्ण श्रीलंकेत तात्काळ प्रभावानं कर्फ्यू लागू करण्यात आलाय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलनस्थळी लष्कराची तुकडी तैनात करण्यात आली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा दिल्यानंतर राजपक्षे समर्थक आणि विरोधक यांच्यात संघर्ष उफाळलाय. हिंसाचारात एका खासदाराचा मृत्यू झालाय तर 3 जणांनी हिंसाचारात आपला जीव गमावलाय. आतापर्यंत 23 जण जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. आंदोलकांकडून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होतीये. श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईला आल्यानंतर देशात राजपक्षे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होती. श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात यायला राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी आणि आंदोलकांनी केला. आंदोलकांनी हल्ला केल्यानंतर राजधानी कोलंबोमध्ये सैन्य तैनात करण्यात आले. सरकारी आयुर्विमा कंपनी अर्थात LICच्या IPOचा सोमवारी शेवटचा दिवस होता. हा मेगा अंक जवळपास 3 वेळा सदस्य झालाय. पॉलिसीधारकांच्या सुरक्षित कोट्याला सर्वाधिक सबस्क्रिप्शन मिळाले तर कर्मचारी कोट्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालाय. तथापि त्याच्या ग्रे मार्केट प्रीमियरमध्ये घट झाली आहे. या IPOच्या माध्यमातून सरकार आपला 3.5% हिस्सा विकून 21,000 कोटी रुपये उभे करत आहे. त्याची किंमत 902 ते 949 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. हा इशू 4 मे रोजी सामान्य गुंतवणूकदारांसाठी आणि 2 मे रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होता. LICनं अँकर गुंतवणूकदारांकडून 5,627 कोटी रुपये उभे केले. LICचा इशू शेवटच्या दिवसापर्यंत 2.94 पट वाढला. त्याच्या प्रचंड आकाराच्या दृष्टीने हे चांगलं मानलं जाऊ शकतं. पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांच्या कोट्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पॉलिसीधारकांच्या कोट्यातून सुमारे 6 पट वर्गणी प्राप्त झाली तर कर्मचाऱ्यांचा कोटा सुमारे 4.32 पट भरलाय. मात्र संस्थात्मक खरेदीदारांचा हिस्सा हा 2.83 पट आहे. गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 2.88 पट आहे आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 1.95 पट आहे. अंतिम वर्गणीचा आकडा बदलण्याची शक्यता आहे. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत
दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपण आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दिवसभराच्या बातम्या. देशासह राज्यातील जनता महागाईनं त्रस्त आहे. मात्र अशा परिस्थितीत आमदार सदाभाऊ खोत यांनी या महागाईचं समर्थन केलंय. कशाची महागाई आली हो? 20,000चं सोनं 50,000 रुपये तोळे झालं तरी लोक घेतात ना? महागाई झाली तरी लोक दारू पिणं सोडतात का, असा सवाल खोत यांनी उपस्थित केलाय. कांदा डाळीच्या किमती वाढल्यास शेतकरी सुखी होईल, महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा अजब तर्क सदाभाऊ खोत यांनी मांडलाय. जळगावच्या 40गावमध्ये बोलताना त्यांनी आघाडी सरकारसह पवार कुटुंबियांवर सुद्धा जोरदार टीका केली. माझ्या सोयाबीनचा भाव जर तेलाचे भाव वाढले तर 10-12 हजार रुपये जर क्विंटलला झाला तर माझ्या मजुराची मजुरी वाढेल, शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा येईल. गरिबाला तेल खायला परवडत नाही, गरिबाची मजुरी वाढून जाईल माझ्या सोयाबीनचा भाव वाढला तर. आणि म्हणून मला वाटतं की महागाई रोखायच्या नावाखाली नेहमी शेतकऱ्याचंच वाटोळ होत असतं, कष्टकरी माणसाचंच वाटोळ आणि माती होत असतं. महागाईचं असं कोण धाडस करणार नाही, कुठला पक्ष धाडस करणार नाही. मी धाडस करत की मी महागाईचं समर्थन करतो. एसटी मध्ये आता एक नवी संघटना उदयाला आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेची स्थापना केली आहे. एसटीतील 92,000 कष्टकऱ्यांसाठी हे पाऊल उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात सदावर्तेंच्या संघटनेचं पॅनल उतरण्याची शक्यता आहे. गांधीवादानं देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली असून देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांनी केल्याचा आरोप सदावर्तेंनी केला. यावेळी बोलताना सदावर्तेंनी गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुरामचा उल्लेख नथुराम जी असा केला. त्यांनी श्वास सोडताना सगळीकडे आपल्याला अभिप्रेत असेल हे राम म्हणलं असं सांगण्यात आलं होतं. लिहिल्या गेल्या माध्यमांमध्ये आजपर्यंत तोच इतिहास शिकवला जात आहे. परंतु ज्यावेळेस नथुराम गोडसे यांची ट्रायल झाली आणि ट्रायलचे जे पुस्तकं उघडण्यात आले त्यावेळेस मात्र काय निघालं तर नथुराम गोडसेंनी सांगितलं की त्यांनी हे राम कधीच म्हटलेलं नव्हतं. ही वस्तुस्थिती कायम लपवण्यात आली. दरम्यान सदावर्तेंनी कामगारांना भावनिक करून शेवटी संघटना स्थापन केली असल्याचं संदीप शिंदे म्हणाले. 5.5 महिने संप ताणून कामगारांचं लाखो रुपयांचं नुकसान केल्याची टीका संदीप शिंदेंनी केली. आता कामगारांची बँक उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव कामगारच उद्ध्वस्त करतील असंही संदीप शिंदे म्हणाले. संघटनेचं महत्त्व कळलं आणि संघटना त्यांनी आज स्थापन केली. ही संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश काय हे मला सांगता येणार नाही. परंतु ज्या सदावर्तेंनी 5.5 महिन्यापासून एसटी कामगारांना अगदी हिप्नॉटिझम केलं, त्यांना खोटं बोलून संविधानाचे खोटे दाखले देऊन मी तुमचं कायद्यानं विलिनीकरण करून देऊ अशा बलगना केल्या. माझा जाहीर सवाल आहे सदावर्तेंना की कोणत्या कायद्यामध्ये विलिनीकरण लिहिलं गेलंय. आम्ही पहिल्यापासून सांगत आलो, मात्र त्याच सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांना अक्षरशः खोटं बोलून हा संप लांबवला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचं भाषण अचानक थांबवलं. एका उद्घाटन समारंभात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचं भाषण रंगात आलं असताना सत्तारांनी त्यांचं भाषण थांबवल्यानं उपस्थित नागरिकही काहीसे आश्चर्यचकित झाले. तर दुसरीकडे आपल्या भाषणात नेहमी चौफेर फटकेबाजी करणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी मी पुन्हा येईन असं म्हटल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र वेळेअभावी माझं अपूर्ण राहिलेलं भाषण पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा येईन असं म्हणत सत्तार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. परंतु मी पुन्हा येईन, माझा अपुरा राहिलेला भाषण आहे. मला फार बोलायचं होतं. इतकी मोठी संख्या, हजारोच्या संख्येने ज्या वेळेस कार्यकर्ते आणि नेत्यावर विश्वास करणारे मावळे ज्या वेळेस येतात त्यावेळेस सुरेशराव काही कावळे मी कौ कौ करतील. इतक्या मोठ्या प्रमाणावर मावळे जमा झाले तर काही कावळे कौ कौ करतील जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये. परंतु तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मी अर्जुनरावला काँग्रेसमध्ये नेत होतो, पण अर्जुनराव काँग्रेसमध्ये आले की मी शिवसेनेमध्ये आलो.
माझ्या तालुक्यामध्ये माझ्या सर्कलमध्ये एक जिल्हा परिषद सदस्यांनी, पंचायत समितीनी, कोणी सरपंच नाही, कोणी नगरसेवक नाही, कोणताही शिवसेनेचा कार्यकर्ता नव्हता. मी शिवसेनेत प्रवेश घेतला. मला लोकांनी सांगितलं तुम्ही आत्महत्या करून घेतली. मी म्हणलं थांबा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये पेटणारा शिवसैनिक आहे. मी त्याला पेटवल, मी त्याला शक्ती देईल, त्याला काहीतरी सेवा करल. यानंतर बातमी महागाई संदर्भातली आहे. गॅस दरवाढी विरोधात कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत सिलेंडर फेकून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे महिलांनी पंचगंगा घाटावर चूल पेटवून भाकऱ्या थापत जेवण बनवलं. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गॅस दरवाढी विरोधात शिवसेनेनं कोल्हापुरात हे आंदोलन पुकारलं होतं. जे महागाईचा भडका जो उडलाय त्यामुळे आम्हाला सिलेंडर डोक्यावर घ्यायची वेळ आणल्या. मोदी सरकार हटाव आणि देश बचाव. आज गृहिणीचं किचनमधलं बजेट एकदम म्हणजे पूर्ण कोलमडले आणि गृहिणी पूर्ण अशी म्हणजे कोलमडून तिच्या भावना अगदी किती संसाराचा गाडा तिने चालवावा हे कळत नाही. मोदी सरकारने जी आश्वासनं दिल्यात ती आश्वासनं सगळी खोटी ठरल्यात. म्हणूनच आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं आज नारा देतो की मोदी हटाव आणि देश बचाव. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.